अकोल्यामधून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी। जीवघेणा हल्ल्यामध्ये जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू झालाय। हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील त्यांच्या मोहाळा गावामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता। हिदायत पटेल हे मस्जिदमधून बाहेर येताच त्यांच्यावर एका व्यक्तीने चाकू हल्ला केला। हिदायत पटेल यांच्या मानेवर आरोपीनं वार करून त्यांना गंभीर जखमी केलं। गंभीर अवस्थेत सुद्धा हिदायत पटेल यांनी स्वतःला सांभाळलं। त्यानंतर त्यांना अकोट येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली। मोहल्ला गाव आपले अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिकडे मोठी मस्जिदची परिसरात हयातुल खान बरकतुल्ला खान पटेल त्यांनी उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष त्यांच्यावर उबैद खान, कालू खान उर्फ राजिक खान यांनी 4 प्रकरणे त्यांच्यावर जखमी केलेले आहे। त्यांनी त्यावेळेस मस्जिदमध्ये धार्मिक ग्रंथांची वाचन करत आहे। त्यावेळेस घटना घडली। तुरंत आपले प्रतिनिधी जयेश गावंडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। जयेश, अतिशय दुःखद बातमी आहे। शोककळा अर्थात राजकीय वर्तुळात आणि इतरही सर्व क्षेत्रांमध्ये अकोल्यामध्ये पसरली असेल। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल ते 2019 आणि 2012 मध्ये ते लोकसभेत उमेदवार होते आणि एक सहकार नेते म्हणून त्यांची अकोला जिल्ह्यामध्ये ओळख होती। मात्र कालच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आणि हिदायत पटेल यांच्यावर चाकूने आरोपीकडून हल्ला करण्यात आला। भर दुपारी ही घटना अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मोहाळा गावात घडली। त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं, मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। अतिशय धक्कादायक अशी घटना राजकीय वर्तुळात, इतरही वर्तुळात राजकीय शोककळा पसरलेली आहे। आणि या घटनेनंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं तयार आहेत। रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पणस गावातून पोलिसांनी, आणि या प्रकरणी आणखी काही आरोपींना शोधण्यात येत आहे पोलिसांकडून। मात्र या घटनेनंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरलेली आहे। हिदायत पटेल यांचं काँग्रेसमध्ये एक मोठं नाव होतं, एक मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती। लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि एक सहकार नेते म्हणून त्यांची अकोला जिल्ह्यामध्ये ओळख होती। बरं, धन्यवाद जयेश दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। तर याच संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी पुढारी न्यूजनं काही वेळापूर्वी फोन लाईनवरून केलेली बातचीत आपण ऐकूया। अतिशय धक्कादायक ही गोष्ट आहे आणि कायदा सुव्यवस्थेची धज्जी उडालेली आहे। मुख्यमंत्री एक तर मुख्यमंत्री असावा, नाही तर होम मिनिस्टर असावा। दोन्ही पद हावरट सारखे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे या कायदा सुव्यवस्थेची धज्जी उडालेली आहे। अरे दिन दहाडे कोणी असं खून खराबा करत असेल आणि आपले लोक काहीच करत नसतील तर त्याला काय म्हणायला पाहिजे? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं बिहार बनवून टाकलेलं आहे असंच म्हणावं लागेल ना। कोणी येतंय, कोणी खून खराबा करतंय, कोणी जातंय आणि मुख्यमंत्री मात्र इलेक्शनचे भाषण करण्यामध्ये, होम मिनिस्टर इलेक्शनचे भाषण करण्यामध्ये बिझी राहत आहेत। या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे। हिदायत पटेल साहेबांवर ज्यांनी हल्ला केला होता त्यांच्यावर अजूनपर्यंत गुन्हे दाखल नाही झालेले आहेत। त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्या लोकांना पकडलं गेलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेकडे जरा लक्ष केंद्रित करून या ठिकाणी महाराष्ट्राकडे बघण्याची गरज आहे असं माझं मत आहे। ताई, आता जो हल्लेखोर होता त्याला अटक झालेली आहे अशी अपडेट आहे आमच्याकडे। एकालाच अटक झालेली आहे, 4 आहेत ते, एका माणसाने नाही केलेलं आहे, 4 आहेत ते, 4 नाही। पण निवडणुकांच्या तोंडावर आता अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच। बिलकुल आहे, मी तेच बोलतेय की कायदा सुव्यवस्थेची धज्जी उडालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना, होम मिनिस्टरला राजकारणाच्या पलीकडे दुसरं काही सुचत नाहीये।